आपल्या जीवनात आई वडिलांनंतर जर कोणाला देवाचे स्थान दिले गेले असेल तर ते म्हणजे आपले गुरु. पण तुम्हाला माहिती आहे गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते व महर्षी वेदव्यासांचा या दिवसाशी काय संबंध आहे? 2026 मध्ये गुरुपौर्णिमा कधी आहे? आजच्या व्हिडिओत आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पौर्णिमा जरी दर महिन्याला येत असली तरी वर्षातून एकदा येणाऱ्या गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. गुरुपौर्णिमा हा प्रत्येक भक्ताच्या जीवनातील मार्गदर्शक प्रकाश असलेल्या आध्यात्मिक गुरूंचा सन्मान करण्यासाठी राखून ठेवलेला एक पवित्र दिवस आहे. यस्य देवे परा भक्तीर यथा देवे तथा गुरु. गुरुपौर्णिमा आपल्याला आठवण करून देते की गुरूंच्या कृपेशिवाय कोणीही परमेश्वराजवळ जाऊ शकत नाही. आपले गुरुच आत्म्याला मायेतून बाहेर काढतात आणि परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखवतात. यंदा 2026 मध्ये आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमा तिथी ही 28 जुलैला सायंकाळी 6:18 सुरू होईल तर 29 जुलैला रात्री 8:04 संपेल. उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमा ही बुधवार 29 जुलै 2026 रोजी पाळली जाईल. तर या दिवशी आपल्या सद्गुरूंचा जप करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:17 पासून ते 4:59 राहील. तर गुरुपूजनासाठी शुभमुहूर्त हा पहाटे 5:41 पासून ते सकाळी 9:04 राहील. तर संध्याकाळ मुहूर्त हा संध्याकाळी 7:14 पासून ते रात्री 8:17 राहील. या काळात आपल्या आयुष्यातील शिक्षकरूपी गुरूंची भेट घेऊन आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आपण नेहमी एक श्लोक म्हणतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाचा अर्थ आहे, गुरु हे ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहेत, गुरु शंकर आहेत व गुरुच परब्रह्म आहेत. मी त्या सद्गुरूंना वंदन करतो. हा श्लोक आपल्याला स्पष्टपणे सांगतो की आपल्या जीवनात गुरु किती महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही सुद्धा गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंची विशेष पूजा करण्याचा विचार करत असाल तर असे करण्यापूर्वी संपूर्ण विधी आणि नियम जाणून घेणे आवश्यक आहे. या दिवशी आवर्जून एक गोष्ट केली जाते, ती म्हणजे शरीर व मन शुद्ध करण्यासाठी आपल्या गुरूंच्या स्थळी जावे किंवा घरी पूर्ण विधींसह आपल्या गुरूंच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची पूजा करावी. कारण आषाढ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस हा गुरूंच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो, ज्यांचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते. ज्ञान, संस्कार आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी गुरु, शिक्षक, माता पिता आणि जीवनात मार्गदर्शन करण्याच्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर व्यक्त केला जातो. या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं. हा दिवस महर्षी वेदव्यास यांची जयंती म्हणून साजरा केला जातो, कारण वेदव्यास यांचा जन्म याच पौर्णिमेला झाला होता, ज्यांनी 4 वेदांचे विभाजन केले व 18 पुराणांची रचना केली. वेदव्यास हे ऋषी पराशरांचे पुत्र होते. वेदव्यास हे केवळ हिंदू महाकाव्य महाभारताचे लेखकच नव्हते, तर त्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्वही होते. म्हणूनच त्यांना जगातील पहिले गुरु मानले जाते. वेदव्यास हे त्रिकालज्ञ म्हणजेच भूतकाळ, वर्तमान काळ व भविष्यकाळ जाणणारे होते. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले की भविष्य काळात लोकांची धर्मावरील श्रद्धा कमी होईल, ज्यामुळे मनुष्य देवावर कमी विश्वास ठेवेल, कर्तव्य टाळेल आणि त्यांचे आयुष्यही कमी होईल. अशी व्यक्ती संपूर्ण वेदांचा अभ्यास करू शकणार नाही. म्हणूनच महर्षी व्यासांनी वेदांचे 4 भाग केले, जेणेकरून स्मरणशक्ती कमी असलेले लोकही या ज्ञानाचा लाभ घेऊ शकतील. गुरु आपल्याला फक्त शिक्षणच देत नाहीत, तर योग्य मार्ग देखील दाखवतात. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत रामदास व स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महान व्यक्तींना त्यांच्या गुरूंमुळेच यश मिळाले. अनेक संत सांगतात की गुरूंच्या कृपेनेच ईश्वर प्राप्तीचा मार्ग सोपा होतो. ज्यांच्या जीवनात गुरु असतो त्यांच्या आयुष्यात स्पष्ट दिशा असते व या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने ज्ञान, यश, आनंद आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होतो. पुराणानुसार भगवान शंकरांनी
सप्त ऋषींना योग, ध्यान आणि अध्यात्म्याचे ज्ञान दिले व याच कारणामुळे भगवान शिवांना आदिगुरु असं म्हटलं जातं. व याच गुरुपौर्णिमेला गौतम बुद्धांनी भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील सारनाथ येथे आपला पहिला उपदेश दिला व महावीरांचा पहिला शिष्य, या सर्व गोष्टींचा या गुरुपौर्णिमेला समावेश आहे. म्हणूनच आपले संत सांगतात, गुरुपौर्णिमा या दिवसापेक्षा दुसरा दिवस नाही. हा दिवस गुरूंकडून गुरुमंत्र घेण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो व या दिवशी गुरूंची सेवा करण्याला विशेष महत्त्व दिले आहे. शेवटी आपले गुरु कोणीही असो, ते ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ असतील, परमपूज्य कलावती आई असतील, सद्गुरू बाळू मामा असतील किंवा गजानन महाराज असतील, आपण केलेल्या कोणत्याही गुरूंची उपासना शेवटी परमेश्वराकडे जाणार आहे.